शशिकांत शिंदे साहेब तुम्ही म्हणाला की केंद्राच्या मंत्र्यांनी सबसिडी जी सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी होती ती भारतीय जनता पक्षाच्या केंद्राच्या कृषी मंत्र्यांनी खाल्ली, त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. पण ही पार्श्वभूमी असली तरी जे आमचं श्रद्धास्थान आहे अयोध्येपासून उज्जैन पर्यंत, मी पुन्हा सांगते अयोध्येपासून उज्जैन पर्यंत ही आमची श्रद्धास्थान आहे. आमच्या या श्रद्धास्थानाला भ्रष्टाचाराने बरबटण्याचं पाप कोणी केलं असेल तर आत्ताच्या सरकारने केलं आणि याचा जाहीर निषेध आम्ही करतो. याची पारदर्शक इन्क्वायरी झाली पाहिजे आणि ज्या आमच्या नेत्यांवर खोट्या ईडी आणि सीबीआयच्या केसेस केल्या, थोडा उधर सरकवना यार, बहुत गुस्से अंदर इथे राहिला का केस, तसंच आमच्या श्रद्धेचे स्थान अयोध्या ते उज्जैन ज्या मुख्यमंत्र्यांनी भ्रष्टाचार केला त्या मंत्र्यांनी केलं, त्यांना ईडी सीबीआय करून त्यांना कायम स्वरूपी जेलमध्ये ठेवण्याची धाडस या भारतीय जनता पक्ष आणि प्रधानमंत्र्यांना दाखवलं पाहिजे. ही आमची आजची पार्लमेंट सुरू होत आहे. शेतकऱ्यांसाठी तर आम्ही मागणी करणारच आहोत, पण अयोध्येचे उज्जैन मध्य प्रदेश, अरे धनु भाई यार उधर लो ना, मोबाईल छोड़ो वो जमिनी अजून तोंड समोर जाय ना, समोर जाय समोर जाय, मध्य प्रदेशच्या भारतीय लाईन मध्ये थांबता येते तुला. असा वर्तमानपत्रांनी सगळी चॅनल दाखवतात. त्यांचा राजीनामा हा झालाच पाहिजे ही आमची आग्रहाची वेळ आहे. आणि आज शशिकांत शिंदेजी म्हणाले की आज महाविकास आघाडीच्या वतीने मी माननीय मुखर्जींची काय बोलले, संजय राऊत साहेबांशी बोलले, हर्षवर्धन भाऊ तर नेहमीच आमचं रोजच बोललं होतं असतं की जर आजच्या दिवसात माननीय जयंत पाटीलजी ते विधानसभेमध्ये आपली मतं मांडणार आहेत, आपल्या बाजूनी आपल्या या सगळ्या आंदोलनाची नोंद त्यांनी घेतलेली आहे. जर माननीय मुख्यमंत्री आणि सरकारने आपल्याला न्याय दिला नाही तर तुमचा सगळ्यांचा होकार असेल तर हा धडक मोर्चा पूर्णपणे विधानसभेमध्ये आपण जाणार. काय करायला केस करा, आम्हाला अटक करा, आम्ही कोणाला घाबरत नाही. मोबाईल बंद कर रहे हैं. संघर्ष आहे, ही लढण्याची वेळ आहे आणि आपण मोबाईल बंद कर पाहिजे. कारण का जो शेतकरी जो काळ्या मातीशी इमान राखतो, तुमच्या माझ्या अन्नधान्याचा प्रश्न सोडवतो, आज तो अडचणीत. महिलांबद्दल शिंदे साहेब म्हणाले, शिंदे साहेब 1 कोटी महिला ज्यांनी या लाडकी बहीण योजनेमध्ये विश्वास ठेवला, अशा 80 लाख ते 1 कोटी महिलांचे पैसे लाडकी बहीण योजनेत बंद करण्याचं पाप या सरकारने केलं. आणि काय सांगतात, केवायसी होत नाही. मला आठवतं युपीएचं सरकार असतं ना, माननीय मनमोहन सिंग तुम्हाला सगळ्यांना आधार कार्ड मिळाले की नाही, वाडी वस्तीवर जाऊन तुम्हाला आधार कार्ड मिळाले, कामं सोपी झाली. कोणी केलंय काम? हे काम फक्त आणि फक्त मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. आणि आज तुम्ही मला सांगता की 80 लाख ते 1 कोटी महिलांना तुम्ही केवायसी देऊ शकत नाही. आम्हाला द्या, आम्ही केवायसी करतो. आम्हाला द्या जबाबदारी. सरकारला होत नसेल तर आम्ही महिलांना नेतो. जनधन योजना प्रत्येकाला अकाउंट काढलं की नाही महिलांनी अकाउंट, मग तेव्हा जेव्हा अकाउंट काढलं तेव्हा केवायसी लागलं नाही, लागलं ना. आधार कार्ड झालं, केवायसी झालं, पैसे द्यायची वेळ आहे, इलेक्शन संपलं, यांचे पैसे संपले. आणि ज्या आपण संभाजीनगरमध्ये उभ्या आहोत, या संभाजीनगरमध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्र 2% निधी पण आला नाही MIDC मध्ये. ना पाण्याचा प्रश्न सुटलाय, 7 दिवसातून एकदा छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी येतं. काय चाललंय या सरकारचं? 10 दिवसाला मला वर्तमानपत्रात 7 वाचलं. काही म्हणतात म्हणजे ना पाणी मिळतंय ना कर्ज माफ होतंय, महिलांची सबसिडी बंद होते. मग चाललंय काय या सरकारचं? पेपर फुटी, वीज मिळत नाही. आता विचार करा, पेपर फुटी. मला परवा मी एक जोक पाहिला. एक महिला इंस्टाग्रामवर आपला सोशल मीडियावर एक महिला म्हणते की मला 6 अंडी दे रे बाबा, पिशवी देतो. तो म्हणतो फुटणार नाही ना, घरी जायचं. अंडी आहे, खासदार आमदार नाही आहेत फुटायला. आता विचार करा काय दिवस आले. या फौजियाताईंना विचारा किती निश्चयाने सगळे काम करतात. संदीप दादा म्हणताय ते बरोबर आहे. आमची एकच मागणी आहे,
आदरणीय पवार साहेब मनमोहन सिंग साहेबांनी केलेली सरसकट कर्जमाफी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. त्याच्यामुळे आता पुढचा मोर्चा हा मुंबईत धडकायचा आहे. पूर्ण विधान भवनला घेराव टाकू, पण जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळत नाही आम्ही स्वस्थ बसणार नाही. आज रोहित दादांच्या प्रयत्नातून काँग्रेस आणि शिवसेनेनी जी मोठी साथ दिली त्या महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांचे मी मनपूर्वक आभार मानतोय. हे शेतकऱ्यांसाठी आंदोलन करतायत तरी पोलीस ताकद घेत आहेत. पुढे काय भूमिका असेल ताई तुमची? ताई पुढे काय करणार आहात? महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.